नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी देवा जाधव युनिक अकॅडमी पुणे. विद्यार्थी मित्रांनो, तब्बल 15-16 वर्षानंतर 2011 नंतर भारताची जनगणना 1 एप्रिल 2026 पासून सुरुवात होती आणि ती भारताची जी जनगणना आहे ती 16वी जनगणना असणार आहे. तर यामध्ये जनगणना 2027च्या संदर्भात या ठिकाणी लक्षात घ्या आपल्याला काय प्रश्न विचारले जाऊ शकतात. एमपीएससी मध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये, वर्ग 1 पासून ते वर्ग 4 पर्यंतच्या परीक्षेमध्ये या जनगणनेवर काय प्रश्न विचारले जातात त्याचा आढावा आजच्या आपल्याला ह्या लेक्चरमध्ये घ्यायचा आहे. पण 2011ची जनगणना जी आहे त्याच्यावर 11 पासून आतापर्यंत जेवढ्या काही प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत जॉग्रफीच्या अंतर्गत किंवा चालू घडामोडीच्या अंतर्गत त्यावर प्रश्न विचारले आहेत. पण 2027च्या जनगणनेच्या संदर्भात ज्या काही फॅक्च्युअल बाबी आहेत ज्या आपल्या परीक्षेला विचारल्या जाऊ शकतात त्या बाबी या ठिकाणी आपल्याला पाहिजेत. आता यात बघा, काही दिवसापूर्वीच या ठिकाणी या जनगणना 2027चा शुभंकर जाहीर केला आहे, तो म्हणजे प्रगती आणि विकास. हा शुभंकर आहे. तुम्हाला प्रश्न येईल या ठिकाणी, जनगणना 2027चा शुभंकर काय आहे? प्रगती आणि विकास. प्रगती म्हणजे महिला आणि विकास म्हणजे पुरुष, अशा स्वरूपाचा प्रतिकात्मक स्वरूपाचा या ठिकाणी शुभंकर ठेवला आहे. इथे इमेज मध्ये तुम्ही बघू शकता, गृहमंत्री आपल्या देशाचे अमित शहा यांनी त्या लोगोचं काय केलं होतं, शुभंकरचं अनावरण केलं होतं. मग आता यात बघा, प्रगती आणि विकास काय? प्रगती म्हणजे महिला आणि या ठिकाणी विकास म्हणजे पुरुषाच्या समान सहभागाचे ते काय आहे? प्रतीक आहे. म्हणजे पुरुष आणि महिलांच्या समान सहभागाचे प्रतीक आहे. 2047 पर्यंत भारताला काय म्हणले बघा, 2047 पर्यंत भारताला एक विकसित राष्ट्र बनवण्याची जी काही संकल्पना आहे या ठिकाणी त्याचं ते काय आहे? प्रतीक आहे. आता यात बघा नंतर काय की जनगणना आयुक्त कोण आहेत? भारताचे जनगणना आयुक्त कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण. कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण हे जनगणना आयुक्त आहेत. मग इथे फॅक्च्युअल स्वरूपात प्रश्न येईल, शुभंकर काय आहे असा या ठिकाणी एक प्रश्न विचारला जाईल. त्यानंतर प्रगती म्हणजे महिला आणि विकास म्हणजे पुरुष, आणि थोडक्यात काय सांगितले, 2047ला भारताला एक विकसित राष्ट्र बनायचे, त्या दृष्टीनं महिला आणि पुरुषाचे समान सहभाग असते काय प्रतीक आहे. आणि जनगणना आयुक्त कोण आहेत? मृत्युंजय कुमार नारायण आहेत. त्यानंतर बघा, ब्रँड अँबॅसेडर म्हणून सुदर्शन पटनायक यांची निवड करण्यात आहे. वाळू शिल्पकार म्हणून ते प्रसिद्ध आहेत जगभरामध्ये, भारतामध्ये. तर सुदर्शन पटनायक, तुम्हाला प्रश्न येईल, जनगणना 2027चे ब्रँड अँबॅसेडर कोण आहे? तर इमेज मध्ये बघा त्यांचं चित्र मी तुम्हाला दाखवलेलं आहे. सुदर्शन पटनायक हे या ठिकाणी ब्रँड अँबॅसेडर 2027च्या जनगणनेचे आहे. आता या ठिकाणी लक्षात घ्या, हा टॉपिक आपण का पाहायला लागलो, याचं कारण आहे की 1 एप्रिल 2026 पासून ही जी काही जनगणना सुरू झाली ती 2 टप्प्यात होणार आहे. जो 2 टप्प्यामधला जो पहिला टप्पा आहे तो घर सूचीकरण व गृहनिर्माण जनगणना, त्यालाच HLO इंग्लिशमध्ये म्हटलं जातं. आणि दुसरा टप्पा जो आहे तो लोकसंख्या गणना, हा फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहे. आणि हा पहिला 1 एप्रिल बघा काय म्हटलंय, 1 एप्रिल 2026 पासून तो सुरू झाला. आता टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या राज्यामध्ये या ठिकाणी तो होणार आहे. मग यात आणखीन दुसरी कोणती बाब आहे की हिमाच्छादित भागामध्ये सप्टेंबर 2026 पासून तो सुरू होणार आहे. मग हिमाच्छादित प्रदेश कोणते आहेत? तर यात बघा, लडाख आहे, जम्मू काश्मीर आहे, हिमाचल प्रदेश आहे, उत्तराखंड आहे. इथं सप्टेंबर 2026 पासून. मग याच्यावर प्रश्न काय की किती टप्प्यात होणार आहे? 2 टप्पे. मग कोणते 2 टप्पे? पहिल्या टप्प्यात सुरुवात काय झाली 1 एप्रिल 2026 पासून, दुसऱ्या टप्प्याची कधी होणार आहे? फेब्रुवारी 2027 पासून होणार आहे. आणि हिमाचल भाग जो आहे, प्रदेश जो आहे, तिथं सप्टेंबर 2026 पासून होणार आहे. हा एक याच्यावरचा प्रश्न येणारा भाग आहे. त्यानंतर बघा, जनगणना 2027ची काय आगळी वेगळी वैशिष्ट्ये आहेत. म्हणजे काय, आजपर्यंतच्या जनगणनेमध्ये ज्या बाबी झाल्या नाहीत त्या आगळ्या वेगळ्या बाबी या 2027च्या जनगणनेमध्ये होणार आहेत. मग ह्यात पहिलं सगळ्यात महत्वाचं काय, ही जनगणना पहिल्यांदाच डिजिटल स्वरूपाची होते. कशा स्वरूपाची? पहिल्यांदाच डिजिटल जनगणना होते. हा एक मुद्दा. स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे. बघा, स्वतःची माहिती आता ऑनलाईन भरता येणार आहे. ही सुविधा प्रथमच स्वगणना पोर्टल यासाठी सुरू करण्यात आलेलं आहे. आणि किती? 16 भाषेमध्ये ते उपलब्ध असणार आहे. बघा, स्वतःची माहिती ऑनलाईन भरता येणार आहे, स्वगणना पोर्टल आहे, किती भाषेमध्ये असणारे उपलब्ध? 16 भाषेमध्ये. तुम्हाला इथं प्रश्न येईल की 2027च्या जनगणनेचं खालीलपैकी कोणतं वैशिष्ट्य आहे किंवा नाही. मग जे आपण वैशिष्ट्ये पाहतो ती वैशिष्ट्ये ऍड केली जातील. किंवा स्वगणना पोर्टल किती भाषेमध्ये उपलब्ध आहे? 16 भाषेमध्ये उपलब्ध आहे. हा एक भाग. आता जनगणनेदरम्यान एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत? तर 33 प्रश्न विचारले जाणार आहेत. आणि यातून गोळा झालेली माहिती पूर्णपणे, हे शब्द महत्वाचा आहे किंवा हा शब्द महत्वाचा आहे, गोपनीय असणार आहे.
आरटीआयच्या कायद्याअंतर्गत ती माहिती नसणार आहे. किती प्रश्न असणार आहेत? 33 प्रश्न. तुम्हाला प्रश्न विचारला जाईल जनगणना 2027 साठी एकूण किती प्रश्न विचारले जाणार आहेत? 33 प्रश्न. बघा या ठिकाणी मी 33च्या 33 म्हणजे बघा इमारत क्रमांक हा पहिला आहे प्रश्न, घर क्रमांक दुसरा आहे, घरांच्या फरशीमधील मुख्य साहित्य तिसरा आहे, घराच्या भिंतीमध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य चौथा आहे, घराच्या छतामध्ये वापरले जाणारे मुख्य साहित्य पाचवा आहे, घरांचे उपयोग, घरांची स्थिती, कुटुंब प्रमुख, कुटुंबातील सदस्य संख्या, कुटुंब प्रमुखाचे नाव, कुटुंब प्रमुखाचे लिंग, अनुसूचित जाती जमाती इतर, घरांच्या मालकीची स्थिती, घरातील खोल्यांची संख्या, कुटुंबातील विवाह जोडप्याची संख्या, असे टोटल बघा स्क्रीनवर तुम्ही बघून घ्या. टोटल असे 33 प्रश्न विचारले जाणार आहे. तुम्ही म्हणता सर 33 प्रश्न पाठ करायचे का? हो करायचे कंपल्सरी करायचे. यावर तुम्हाला प्रश्न फॅक्च्युअल स्वरूपात काय येईल की किती भाषेत किती प्रश्न असणार आहेत? तर 33 प्रश्न असणार आहेत. खालीलपैकी कोणत्या प्रश्नाचा समावेश आहे किंवा नाही असा जर प्रश्न विचारला तर हे 33 तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी बघा फॅक्च्युअल मध्ये कसाही प्रश्न विचारला जातो त्यामुळे हा येणार नाही हा विषयच नाही या ठिकाणी. त्यामुळे 33च्या 33 व्यवस्थित बघून जायचे. कारण बघा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी तो 25-26चा अर्थसंकल्प होता, कोणत्या प्रकारची साडी परिधान केली आता प्रश्न विचारला होता. कारण की तुम्ही म्हणले त्यावेळेस प्रश्न ज्यावेळेस आला मुलं म्हणले ह्याचा काय संबंध? त्याचा संबंध होता कारण की एक विशिष्ट प्रकारच्या विशिष्ट राज्यातल्या ज्या प्रसिद्ध साड्या आहेत त्या वेगवेगळ्या राज्यातल्या त्या प्रत्येक अर्थसंकल्पाच्या वेळेस परिधान करत होत्या. मग तो प्रश्न आला होता. प्रश्न कसाही येऊ शकतो, फॅक्च्युअल मध्ये कोणत्याही पद्धतीचा विचारला जाईल. म्हणून इथं 33ची यादी तुम्हाला पाठ करावीच लागेल. म्हणून तुम्ही स्क्रीनवर बघा मी इथं सगळे 33चे ते 33 प्रश्न दिलेले आहेत, कोणते प्रश्न आहेत ते. त्यानंतर पुढला भाग बघा, याच्यामध्ये ही माहिती म्हणजे जी काही गोपनीय माहिती असणार आहे, जी माहिती 33 प्रश्नाच्या माध्यमातून ती आरटीआयच्या कायद्याच्या कक्षेत येणार नाही असं देखील या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे. त्यानंतर आगळं वेगळं वैशिष्ट्य काय आणखीन एक डिक्लेअर केलंय, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये एकत्र राहणाऱ्या जोडप्यांचा आक्षेप नसल्यास त्यांना विवाहित मानले जाणार आहे, यांचीही जनगणना केली जाणार आहे. यापूर्वी लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याची जनगणना होत नव्हती. पहिल्यांदा त्यांचा जर आक्षेप नसेल तर त्यांना विवाहित मानले जाणार आहे आणि जनगणनेमध्ये ऍड केले जाणार आहे. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. आणखीन आगळं वेगळं वैशिष्ट्य काय की जातनिहाय जनगणना 1931 नंतर होणार आहे. म्हणजे 1931ला पहिल्यांदा जातनिहाय जनगणना भारतामध्ये झाली, त्यानंतर जातनिहाय जनगणना झालेली नाही. आता एकूणात दुसऱ्यांदा जातनिहाय जनगणना होते आणि स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा होते. प्रश्न काय विचारला बघायचं, स्वातंत्र्यानंतर जातनिहाय जनगणना कधी होते? पहिल्यांदा होते, 2027ला होते. एकूणात पूर्ण जनगणनेमध्ये जातनिहाय जनगणना दुसऱ्यांदा होते 1931 नंतर 2027ला. हा एक भाग. त्यानंतर बघा स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आणि एकूणातील 16वी जनगणना. तुम्हाला प्रश्न येईल की स्वातंत्र्यानंतरची कितवी? 8वी आणि एकूणातील कितवी? 16वी जनगणना आहे. जगातील ही सर्वात मोठी प्रशासकीय आणि सांख्यिकीय प्रक्रिया आहे भारतीय जनगणना, जी दर 10 वर्षांनी होत असते. कोरोनामुळे 2021ला ही जनगणना होणार होती, पण कोरोनाचा कालखंड असल्यामुळे या ठिकाणी ती पुढे ढकलण्यात आली आणि ती पार आता 2026 मध्ये सुरू झालेली आहे. मग यात बघा जनगणना कायदा कधीचा आहे? 1948चा जनगणना कायदा आहे. जनगणना नियम कधीचा आहे असा जर प्रश्न विचारला तर 1990चा आहे. कायदा वेगळा नियम वेगळा, ह्या दोन बाबी लक्षात घ्या. कायदा 48चा आहे आणि नियम कधीचा आहे? 1990चा. आता मगाही उल्लेख केला जनगणना 11 मध्ये झाली पूर्वीची आणि आता 2027 मध्ये होणार. कोरोनामुळे 2021ची जनगणना पुढे ढकलली होती आणि या ठिकाणी आता ही जनगणना 2026 पासून सुरू झाली. त्याला आपण काय म्हणतो? जनगणना 2027 म्हणतो. तर बघा आता ह्या जनगणनेला केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये मंजुरी 12 डिसेंबर 2025ला दिली. आता ही मंजुरी देत असताना 11,718.24 कोटी रुपयाची तरतूद केली. खर्चाची तरतूद किती? 11,718.24 कोटी रुपयाच्या खर्चास मंजुरी केंद्रीय मंत्रिमंडळाने दिलेली आहे. आणि या पहिल्या टप्प्याची सुरुवात 1 एप्रिल 2026 पासून झाली आणि ह्या पहिल्या टप्प्यामध्ये बघा अंदमान निकोबार बेटे, NDMC आणि दिल्ली कॅन्टोन्मेंट बोर्ड, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम, ओडिसा आणि सिक्कीम मध्ये 1 एप्रिल ते 15 एप्रिल दरम्यान स्वगणना केली जाईल आणि घराची यादी व गृहगणना 16 एप्रिल ते 15 मे 2026च्या दरम्यान केली जाणार आहे. म्हणजे या ठिकाणी 1 एप्रिल पासून
या जी काही राज्य मी इथं दिलेली आहे, जो भाग दिलाय तिथनं सुरुवात झाली, टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या राज्याचे त्यांनी टप्पे पाडलेले आहेत. ते वेगवेगळ्या राज्याचे टप्पे या ठिकाणी त्या राज्यात जी तारीख दिलेली त्या तारखेनुसार ते टप्पे पार पाडणे. परंतु पहिल्यांदा 1 एप्रिल 2026 पासून अंदमान निकोबार, दिल्ली कॅन्टोन्मेंट, गोवा, कर्नाटक, लक्षद्वीप, मिझोराम आणि ओडिशा आणि सिक्कीम या राज्यात सुरू झालेली आहे. त्यानंतर बघा, भारतात सर्वप्रथम जनगणना 1872 लॉर्ड मेयोच्या कालखंडात टप्प्याटप्प्याने वेगवेगळ्या भागात या ठिकाणी ही जनगणना झाली होती. वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी, काय म्हणले, वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या वेळी, भागात वेगवेगळ्या आणि वेळी लॉर्ड मेयोच्या कालखंडात सर्वप्रथम 1872. परंतु पहिली संपूर्ण जनगणना 1881 लॉर्ड रिपनच्या कालखंडात. काय म्हटलंय, संपूर्ण जनगणना 1881 लॉर्ड रिपनच्या कालखंडामध्ये. स्वातंत्र्यानंतरची पहिली जनगणना जी पार पडली ती 1951 पार पडली. भारतात जनगणना ही गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. म्हणून सुरुवातीला बघितलं, जे जनगणनेचे शुभंकर जाहीर केले तिथं गृहमंत्री देशाचे अमित शहा यांचा फोटो आहे, त्यांच्या हस्ते ते लॉन्च केलं होतं. कारण की ही जनगणना गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येते. यावर प्रश्न येऊन गेलेला आहे बऱ्याच वेळेस. आणि अंमलबजावणी संस्था मात्र कोण असते, रजिस्ट्रार जनरल अँड जनगणना आयुक्त कार्यालय यांच्या माध्यमातून ही जनगणना काय होत असते, पार पडत असते. त्यानंतर बघा, भारतीय संविधानाच्या कलम 246 नुसार जनगणना हा केंद्राचा विषय. राज्यघटनेच्या कलम कितीनुसार, 246 नुसार हा विषय केंद्र सूचितला विषय आहे, केंद्राचा विषय आहे. 7व्या अनुसूचीतील, काय म्हणलं बघा, 7व्या अनुसूचीतील अनुक्रमांक 69 अंतर्गत येते. हे विधान खूप महत्वाचं आहे. काय म्हटलंय, भारतीय संविधानातील कलम 246 नुसार जनगणना हा केंद्राचा विषय आहे. हे संविधानाच्या 7व्या अनुसूचीतील संघ सूचीतील अनुक्रमांक 69 अंतर्गत येते. त्यानंतर बघा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी 5 मार्च 2026 रोजी नवी दिल्ली येथे 4 डिजिटल, काय म्हटलंय, 4 डिजिटल साधनाचे सॉफ्ट लॉन्च केले. सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग म्हणजे सिडॅकद्वारे. बघा, सिडॅकने देशभरातील गणना कार्याला सुलभ करण्यासाठी प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित केले आहेत. किती प्रगत डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध केलेत, 4. आता ते 4 प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्याचं कारण ही जनगणना पारदर्शकपणे होण्यासाठी या ठिकाणी ते 4 डिजिटल जे काही प्लॅटफॉर्म आहेत ते कोणते ते आपण पाहूया. बघा, हे 4 जे सॉफ्ट लॉन्च केलेले आहेत आणि उद्देश काय, जनगणना प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक होणारे. मग यात कोणते आहेत, 4. हाऊस लिस्टिंग ब्लॉक क्रिएटर HLBC वेब ऍप 1 नंबर. दुसरा आहे HLO मोबाईल ऍप्लिकेशन 2 नंबर. 3 नंबर सो गणना जे आहे ही 3 नंबरला आहे. आणि 4 नंबरला CMMS म्हणजे सेन्सेस मॅनेजमेंट अँड मॉनिटरिंग सिस्टीम हे पोर्टल. अशा किती सॉफ्ट आहेत, 4. एकूण 4 आहेत. आणि या 4चं काय फंक्शन आहे ते देखील आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. या 4 सॉफ्टचं फंक्शन मेन काय आहे, जनगणना प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक. काय म्हणलंय, जनगणना प्रक्रिया अधिक जलद, अचूक आणि पारदर्शक. मग ह्या 4 जे काही सॉफ्ट आहेत वेगवेगळे, त्यांचे काय काम आहे प्रत्यक्षात ते पाहणं गरजेचं आहे. आता HLBC वेब जे आहे, हे वेब मॅप आधारित ऍप असून चार्ज अधिकारी यांना उपग्रह प्रतिमाच्या मदतीने घराची यादी ब्लॉक तयार करता येतो. हे एक वैशिष्ट्य आहे. यामुळे देशभरात भौगोलिक कव्हरेजचे मानकीकरण सुनिश्चित होते. हा एक मुद्दा आहे HLBC वेबचा 1 नंबरचा वैशिष्ट्य. आता HLO मोबाईल ऍप्लिकेशन 2 नंबरचं काय फंक्शन आहे, हे एक सुरक्षित ऑफलाईन मोबाईल ऍप आहे. याच्या मदतीने प्रगणक घराची माहिती गोळा करून अपलोड करू शकतात. हे एक वैशिष्ट्य आहे. आणि 16 भाषेमध्ये कार्यरत आहे. किती भाषेमध्ये, 16 भाषेमध्ये कार्यरत आहे. कारण की सो गणनेची माहिती किती भाषेत उपलब्ध आहे, 16 भाषेमध्ये. त्यानंतर SE पोर्टल, पहिल्यांदाच नागरिकांना स्वतःची माहिती ऑनलाईन भरण्याचा पर्याय देण्यात आलेला आहे. त्यामुळं नोंदणी केल्यानंतर SE ID, काय म्हणले बघा, SE ID दिली जाईल आणि ही ID प्रगणकाशी शेअर करून माहितीची पडताळणी करता येणार आहे. कोणाशी, प्रगणकाशी शेअर करून माहितीची पडताळणी करता येणार आहे. असा हा 3 नंबरचा सॉफ्ट आहे. 4 नंबर बघा, CMMS पोर्टल, हे केंद्रीकृत डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. जनगणनेचे नियोजन,
अंमलबजावणी आणि देखरेख यासाठी वापरले जाणार आहे. राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावर रिअल टाइम प्रगतीचा आढावा या माध्यमातून काय केला जाणार आहे, घेतला जाणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जनगणना 2027च्या संदर्भात आता याची आकडेवारी तर 27 नंतरच प्रसिद्ध होणार आहे, फायनल जनगणनेची आकडेवारी. मग या जनगणना 2027च्या संदर्भात ज्या ज्या मला काही महत्वाच्या बाबी वाटलेल्या आहेत की ज्यावर आपल्याला आता येणाऱ्या 26च्या मेची परीक्षा असेल, राज्यसेवेची, जूनची कंबाईनची असेल, जुलैची कंबाईन ग्रुप क ची परीक्षा असेल किंवा इतर वेगवेगळ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा सरळ सेवेच्या असतील, रेल्वेच्या असतील, बँकिंगच्या असतील, त्या परीक्षेमध्ये ह्या ज्या काही बाबी विचारल्या जाणार आहेत, मला जेवढ्या शक्य वाटतात, ज्या विचारल्या जाईल अशा मी या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलाय. तरी पण या ठिकाणी तुम्हाला वाटलं की सर आणखीन एखादी बाब राहिली त्याच्यावर प्रश्न विचारला जाईल, तर माझी विनंती आहे की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला वाटतं जनगणना, पण ती जनगणना 2027च्या संदर्भातला असली, 11च्या डाट्याची आपल्याला आता आवश्यकता नाही, आपण 2027च्या संदर्भातलं पाहिलं. तुम्हाला वाटलं तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये निश्चितच ती माहिती टाका, जेणेकरून मला आणि इतरांना, महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना जे आपले व्हिडिओ पाहतात त्यांना ती माहिती निश्चितच परीक्षेसाठी फायदेशीर ठरणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, चालू घडामोडीची 76वी आवृत्ती जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 2026 ही तिमाही आवृत्ती आता मार्केटला उपलब्ध झालेली आहे. जे कोणी आगामी परीक्षा देणार आहेत त्यांनी आवर्जून ही तिमाही चालू घडामोडी देवाचा संपादित आवृत्ती आवर्जून वाचावी अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.